हे फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहिलं, इतर कोणालाही कळणार नाही. म्हणजे असं काही नाही हो, तुमच्या मनाला वाटतील ना तेवढे द्या तुम्ही. अहो पण खर्च किती येतो याचा एक अंदाज तरी द्या ना. खर्च नाही बाई, नाही, मला बोलवतच नाहीये तर. हा मिसेस शिवदे, आत्ताच्या आत्ता मला माझ्या पर्सनल अकाउंट मधनं 50,000 रुपये हवे. हा आत्ता. हो आत्ता. हा एक 5-10 मिनिटात या. थँक्यू सो मच. आणि हवं नाही, नको. काय बाई भाग्य माझं, जावई मिळालंय मला. किती जन्म पुण्य केलं असेल बरं मी. असं काहीही नाही आहे. अहो तुम्हाला सपोर्ट करणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझी इच्छा सुद्धा आहे. आणि त्यात माझा एक स्वार्थ पण आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांच्या आनंदावरती जान्हवीचा आनंद अवलंबून आहे आणि जान्हवी आनंदी असेल तरच मी आनंदी असणार. त्यामुळे जर मी तुमच्यासाठी काही करत असेल ना तर त्यात माझा स्वार्थ आहे असं समजावं. तर कशा आहात मॅडम? मी छान आहे. माफ करा पण मी ओळखलं नाही तुम्हाला. अरे ओळखलं नाही? अहो आम्ही लग्नात आलो होतो तुमच्या आणि तुम्ही जे दागिने घातले होते ना ते सगळे आमच्या शॉपमधले आहेत. गोखले हे आमचे 60 वर्षापूर्वीपासूनचे कस्टमर आहेत. अच्छा. आणि श्री साहेबांच्या जन्मापासून आमच्या इथलंच सोनं त्यांच्या अंगावर असतं. बरं. तुम्हाला दागिने पसंत पडले की नाही? हो खूप छान आहेत. चला, विघ्नेश्वराची कृपा. श्री साहेब ते ऑफिसला गेलेत. अच्छा. हे बिल भागीरथी मॅडमनी मागवलं होतं. कसलं बिल? लग्नातल्या दागिन्यांचं आहे. अच्छा. नमस्कार. बसा बसा. नमस्कार. अहो किती फोन करायचे तुम्हाला. घेणेकरी कोण आणि देणेकरी कोण असं कळत नाही मला. मग अहो मॅडम, तुमच्याकडचा पैसा कुठे जाणार आहे? आणि माझ्या आजोबांपासूनचे आपले संबंध आहेत. माझे बाबा तर नेहमी म्हणायचे की भागीरथी मॅडम कडचा पैसा म्हणजे सेफ डिपॉझिट मध्ये ठेवलेला पैसा. हो पण आम्हाला हिशोब क्लिअर करायचा असतो. ते होईलच हो. बरं तुम्ही चहा घेणार? अर्धा कप चालेल. मी ठेवलाय चहा, घेऊन येते. तीन चंद्रहार? नाही हो, आम्ही 2च सांगितले होते. नाही मॅडम, 3 असतील. 3? नाही, माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 2च सांगितले होते. पुन्हा एकदा चेक करता का? नाही, मी चेक करीनच, पण तुम्ही सुद्धा एकदा चेक करून पहा ना आणि संध्याकाळी सांगा मला काय ते. नक्की काहीतरी गडबड आहे. म्हणजे आम्ही 2च चंद्रहार सांगितले होते. तिसरा चंद्रहार कोणासाठी मागवला असेल? तिसरा कोणासाठी घेतला ते माहिती नाही, पण तिसऱ्या चंद्रहाराच्या रिसीटवर श्री साहेबांची सही आहे. श्रीची सही? हवं तर दाखवतो मी तुम्हाला. हो मला चालेल, मला दाखवा. आणि हो, लगेच या संध्याकाळी. 15 दिवस लावू नका परत पैसे घ्यायला. हो नक्कीच. चहा घ्या. गोखले हे असे एकमेव कस्टमर आहेत की ते पैसे घ्या म्हणून मागे लागतात.
कम इन. सर थँक्यू. कुठल्या हिशोबात सर? पर्सनल. ओके. असं शिवते. येस सर. आणखीन काही? नो सर. ऑलराईट देन. ठीक आहे. खूप उपकार झाले तुमचे. आई, मुलगा आहे मी तुमचा. उपकार कसले त्यात? तुम्ही काही म्हणा, पण खरंच तुमचे खूप उपकार झाले. अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, माझा स्वार्थ आहे यात. असंच करतात साहेब, मदत करतात आणि सांगतात यात माझा स्वार्थ आहे म्हणून. माझ्या भाच्याच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च साहेबच करतात. मला म्हणतात, नंदन, तुझ्या आनंदावर ऑफिसचा आनंद अवलंबून आहे आणि ऑफिसच्या वातावरणावर माझा आनंद. म्हणून मी जे काय करतोय ना, हे माझ्या आनंदासाठी करतोय असं म्हणत ते सगळ्यांनाच मदत करतात. अहो, असं सगळ्यांना वाटत सुटला तर आपलं कसं भागणार? त्याची काळजी नाही आपल्याला. निरपेक्ष मनाने दिलं ना की आपल्याला दुप्पट मिळतं. तुम्ही असंच निरपेक्ष मनानं सगळ्यांना देत जावं आणि तुमच्या घरची लक्ष्मी वाढत राहावी. धन्यवाद. अरे, तुम्ही काही म्हणू नका अगदी, पण खरंच तुम्हाला खूप धन्यवाद. हा, येऊ मी. हो. हा? काय तुम्ही बोलताय त्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. मॅडम, मी कशाला खोटं बोलू तुमच्याशी? तुम्ही खोटं बोलणार नाही याची खात्री आहे मला, पण एखादी बाई असं वागू शकते यावर विश्वास बसत नाहीये माझा. मॅडम, त्यांचं म्हणणं असं होतं की जान्हवी मॅडमनी त्यांना पाठवलंय. तिच्या माहेरची मोबाईलची आणि विजेची बिलं भरायला. हो, आणि किराणाची बिलही होती त्यात. काय बोलणार आता यावर? मॅडम, अजून एक आहे. काय? नाही, म्हणजे मी चुकली करते असं नाहीये, पण नंतर काय होतं की सगळ्या गोष्टी होतात, मग तुम्ही माझ्यावरच रागवता की मला हे माहिती होतं तर आधी का नाही तुम्हाला सांगितलं म्हणून. म्हणजे याही पेक्षा काही गलिच्छ आहे? म्हणजे सरांचा तो खासगी प्रश्न आहे. सांगा काय आहे ते. सरांनी 50,000 रुपयाची कॅश काढायला लावली त्यांच्या पर्सनल अकाउंट मधून. कशासाठी? बहुतेक जान्हवीच्या आईला देण्यासाठी. गॉड. आय एम सॉरी मॅडम, पण मला तुम्हाला हे सगळं सांगणं गरजेचं वाटलं. नाही, बरं झालं मला सांगितलं. असंच कळवत राहा. ठेवू मी मॅडम? थँक्यू. हा 2 BHK चालेल. हा. आणि एरिया किती म्हणाला? 1100 चालेल. 1100 चालेल. हा, आणि शक्यतो तुम्ही फर्स्ट फ्लोअरच बघा, म्हणजे लिफ्ट वगैरे बंद पडली तर वयस्कर माणसांना वर खाली करायला त्रास नाही होणार. तुम्ही एक करा, एक 2-4 ऑप्शन्स बघून ठेवा. आपण एक वेळ फायनल करू आणि बघून घेऊ, आणि मग पसंत पडला तर लगेच व्यवहार करून टाकू. ठीक आहे? ऑलराईट. या, थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. श्री, फ्लॅट कुणासाठी बघतोयस? बायकोसाठी. माझ्यासाठी? का? नाही, मी नाही बाहेर जाणार. श्री, मी तुझ्या आयांबरोबरच राहणार आहे. आणि मुख्य म्हणजे तू तुझ्या आयांबरोबर राहावंस असं मला वाटतंय.
श्री खूप जीव आहे रे त्यांचा तुझ्यावर. श्री प्लीज नको ना, ऐक ना माझं. हो हो हो, तुझ्यासाठी म्हणजे तुझ्या आईबाबांसाठी. माझ्या आईबाबांसाठी? हो. अगं तुमची चाळ पाडतायत ना आता. तुला कसं कळलं? अगं तुझी आई नाही का म्हणाली त्या दिवशी आपण जेवायला गेलो होतो. पण नाही, इतका मोठा फ्लॅट घ्यायची काही गरज नाहीये. अगं पण मिनिमम 2 BHK हवाच ना. म्हणजे एक बेडरूम तुझ्या आई बाबांना, दुसरी पिंट्याला आणि हॉल किचन इतकंच. श्री अरे जितकी सुबत्ता येत जाते ना तितक्या गरजा वाढत जातात रे. आणि माझे बाबा नेहमी म्हणतात आपण आपलं अंथरूण पाहावं आणि पाय पसरावे. हे बघ, या क्षणी इतकं भाडं भरणं मला नाही शक्य होणार. भाडं भाडं का भरायचं? आपण विकत घेतोय फ्लॅट. होम लोन? श्री अरे बाबांच्या ऑपरेशनसाठी आता लोन सँक्शन झालंय माझं. ते घेऊन फिटेपर्यंत मी होम लोन नाही घेऊ शकणार. आणि ते डॉक्टर नायक पण कधी येणार आहेत कुणास ठाऊक. बट इट इज वर्थ वेटिंग फॉर हिम. लवकरच परत येतात ते. आणि तुझ्या आईलाही मी आज तेच सांगत होतो. माझ्या आईला? आई कुठे भेटली होती? ते हे भेटली म्हणजे अगं डॉक्टर नायकांबद्दल जेव्हा मला समजलं ना तेव्हा मी तुझ्या आईला फोन करून सांगितलं की लवकरच ते परत येत आहेत, तेव्हा आता काही काळजी करू नका. तेच तुला फक्त सांगतोय मी. एकदा पिंट्याचं मार्गी लागलं ना की मी नोकरी जॉईन करीन आणि पट्टापट लोन फेडून टाकीन आता. पण तोवर त्यांच्या राहण्याचं काय? अरे बाबा म्हणत होते, रघु अण्णा आहेत ना शेजारचे, त्यांनी बाजूची चाळ पाहिली आहे आणि आमच्या साईतली खूप लोक तिथे शिफ्ट होत आहेत. त्यामुळे बाबा म्हणतात आपणही तिथेच जाऊया. जान्हवी आयुष्यभर चाळीत राहिलेत ते. हो, पण त्यांना आवडतं अरे ते, म्हणजे चाळीत राहणं. आणि श्री, आता आपण अचानक आई बाबांना जर चाळीतनं फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं ना तर ते सैरभैर होतील रे. अगं परिस्थितीनुसार माणूस आपोआप ऍडजस्ट करतो स्वतःला. स्वाभिमान कॉम्प्रोमाइज करून नाही श्री. जान्हवी आपण काही वेगळे होत का? म्हणूनच आपल्यामध्ये चुकीचा व्यवहार नाही आणायचा. जान्हवी, व्यवहार हा व्यवहार असतो. चूक की बरोबर हे आपण ठरवतो. आणि माझ्या आईसाठी जर तू 4 गोष्टी करत असशील तर मग मी तुझ्या आई वडिलांसाठी काही केलं तर मग ते चुकीचं. हा कुठला न्याय? मी कुठल्या गोष्टी श्री? तुम्ही करतच असता ना एकमेकींसाठी काही ना काहीतरी. अरे ते वेगळं असतं. वेगळं कसं? श्री, माझ्या फॅमिलीचं बर्डन जर तुझ्यावर टाकलं तर माझा स्वाभिमान दुखावला जातोच. पण माझ्या बाबांच्याही पचनी पडणं कठीण आहे रे ते. म्हणजे आपण जावयाच्या जीवावर जगतोय या कल्पनेनेच त्यांचं अर्धायुष्य कमी होईल. नाही जान्हवी, उलट ही खूप साधी सोपी गोष्ट आहे. आता तुझ्या बाबांना एक घर हवं आहे जे मी त्यांना देऊ शकतो. त्यामध्ये स्वाभिमान वगैरे आणायची काहीच गरज नाहीये. अरे मानानं जगायचं ठरवलं तर या गोष्टी जास्तात श्री. आणि माझे बाबा अख्खं आयुष्य मानाने जगले तर एका पैशाचे मिंधे नाही आहेत ते कुणाचे. आणि या गोष्टीचा त्यांना स्वतःला खूप अभिमान आहे. बरं, आयुष्यात गर्व वाटावा अशी एकच गोष्ट आहे रे त्यांच्याकडे. मग तीच हिरावून घ्यायची का आपण? त्यांच्याशी बोलण्याची जबाबदारी माझी. ते नाही ऐकणार श्री. तू फक्त हो म्हण ना, पुढचं मी बघून घेईन. नाही म्हणू शकत श्री. अरे माझे बाबा आजवर जसे जगलेत ना त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि त्यांनी असंच ताठमानेने आयुष्यभर जगावं असं मलाही वाटतं. ही माझीही इच्छा आहे. ओके, पण मग तू तर काय करणार आहेस? अरे अशाच 2 खोल्या किंवा एखादा जर छोटासा फ्लॅट भाड्याने घेता आला तर बघीन. जान्हवी प्लीज. श्री प्लीज, मी हात जोडते तुझ्या पुढे. अरे मला स्वाभिमानाने जगायचंय म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होतं असं नाही ना. आणि कितीही प्रेम असलं तरी स्वाभिमान म्हणून तू माझ्या घरच्यांना देऊ करत असलेली मदत मी नाकारू शकतेस ना श्री? नाही नो, तू काही ऐकणार नाहीस माझं. माझं चुकतंय का? नाही, चूक की बरोबर हा मुद्दाच नाहीये इथे. तू तशी आहेस, त्याला काही इलाज नाही. श्री, रागवलायस? नाही, मी अजिबात रागावलेलो नाहीये. मी समजू शकतो तुला. थँक्यू.
तुम्ही एवढ्या श्रीमंत आहात, सोन्याची जर असलेली साडी देणं तुम्हाला काही अवघड नव्हतं. मी तुम्हाला सोन्याची जर असलेली साडी देईन. आणि हो, जान्हवीला दिलात ना तसला हारही हवाय मला. ही काय वागण्याची पद्धत झाली? इतका निलाजरेपणा कसा काय जमू शकतो एखाद्याला? जराही स्वाभिमान असू नये? चांगुलपणानं वागण्याची किंमत म्हणून त्यांचं आणखी आणखी गलिच्छ वागणंच वाटायला येणार आहे का आमच्या? मी आज आहे उद्या नाही, पण नंतर श्रीचं काय होणार? ही बाई या घरात येऊन खुशीसारखं सगळं घर पोखरून टाकेल. श्रीचा स्वभाव थोडा नरम आहे. त्याला कुणाला किती मदत करायची याचं भान कधीच नसतं. लोकांना सोकावून ठेवण्याइतपत त्याचे लाड करू शकतो तो. यांच्या हीनपणाचा नमुना अनेकदा दाखवून दिला आहेस, पण या श्रीवर त्या मुलीनं कसली मोहिनी घातलीये की त्याला हे काही दिसेनासच झालंय. जी बाई स्वतःची बिलं घेऊन ती भागवायला जावयाच्या दारात येते, तिची पात्रता ती काय? आणि श्रीला याचं काहीच कसं वाटत नाहीये. आई, काय ग? अगं, ज्वेलरकडनं काही बिलं आली आहेत. मी सगळी चेक करून पाहिलेत, बरोबर आहे. फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की 3 चंद्रहार झाले. आपण 2च मागवले होते ना ग? हो, 2च मागवले होते. मग त्यांनी 3चं बिल कसं पाठवलंय? अगं चुकून झालं असेल. नाही, आधी मलाही तसंच वाटलं, म्हणून मी त्यांना म्हटलं पुन्हा जरा चेक करून बघा. मग तर ते म्हणाले नाही, तुम्ही 3 चंद्रहार मागवलेत. म्हणजे 2 भागीरथी मॅडमने मागवले. हो, मी 2 मागवले. हा, आणि 1 म्हणे श्रीनी मागवलाय. श्रीनी? हो. कला, ए कला, काय चाललंय? काही नाही. अगं रघुअण्णा म्हणाले की त्यांनी त्यांच्यासाठी एक जागा बघितली आहे, तिथेच आणखी 2 खोल्या आहेत. एवढ्याच आहेत, पण भाडं आपल्याला परवडण्यासारखं आहे आणि त्यांची ओळख आहे. म्हणाले मी शब्द टाकतो तुमच्यासाठी. त्यांना म्हणावं त्यांचा शब्द घाला कचऱ्याच्या कुंडीत. आमच्या सावलीलाही उभं राहण्याची लायकी आहे का त्यांची? त्याला प्रत्येकालाच वाटत असतं की आपण फार लायक आहोत, म्हणून प्रत्येक माणूस तेवढा लायक असतो असं नाही. काय करतो काय हो या रघु अण्णांचा जावई? काय करतो? बँकेत कारकूनच आहे ना, खरडेगाशीच करतो ना. आणि माझा जावई मालक आहे, मालक कंपनीचा. सांगा त्यांना. त्यानं कशाला सांगायचं? त्यानं ठाऊक आहे की ते. रघु अण्णांना पाहिलं ना की माझ्या तळपायाची आग अगदी मस्तकाला जाते. हो ना, मग नॉर्मल आहे तुझी तब्येत. स्वतः कधी त्या डबक्याच्या बाहेर गेले नाही आणि आम्ही जातोय तर ते त्यांना पाहवत नाही. म्हणूनच सारखे तुमचे आपले कान फुंकत राहतात आणि तुम्ही पण त्यांच्या मागे मागे नाचायला लागता. नाचायचा काय प्रश्न आहे? माझा पाय धड आहे का नाचायला? मी जागच्या जागी डुलायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करतो. आता तुम्ही उगीच शब्दांचा किस पाडत बसू नका. हा, मी काय म्हणते, अहो तुमचा जानूवर जीव आहे, तसा जानूचाही तुमच्यावर आहे. बर, मग त्याचं काय? मी म्हणते आपल्याला नवीन जागा कशाला बघायला पाहिजे? आपल्या जावई बापूंचा एवढा राजमहालासारखा बंगला आहे, एवढ्या खोल्या आहेत त्याच्यात, त्यातल्या कित्येक रिकामी पण आहेत. त्यातलीच एखादी आपल्याला दिली तर त्यांचं काही कमी होणार आहे का? आणि आपल्यालाही आपल्या मुलीबरोबर राहिल्यासारखं होईल ना. हे बघा, तुम्हाला सांगते, जानू काही मला दाद द्यायची नाही, तेव्हा ते तुम्हीच बोला आणि तुमचा शब्द ती काही मोडणार नाही. अहो पटतंय ना? काय हसायला काय झालं तुम्हाला त्याच्यात? म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. आता वाकड्यात कोण शिरतंय? हे बघ कला, मी तुला साध्या सरळ भाषेत समजावून सांगतो, समजतंय का बघ. आपल्या जानूचं आता लग्न झालंय की नाही?
मग तिला तिचा संसार सुखाचा करू दे. काय तिच्याकडून कोणीही एक छदाम घेतल्याचं जरी मला कळलं ना तरी त्याची माझ्याशी गाठ आहे. ताठ मानेने जगणं म्हणजे काय हे तुला ठाऊक आहे का? नाही, तुला ठाऊक नाही. आपला प्रांत नाही तो, सोडून दे ना. पण मग मी सांगतो ते ऐकायचं. लक्षात ठेव, आपण तहान भुकेने तडफडून मेलो तरी चालेल, पण जानू कडून पाण्याच्या एका घोटाची देखील अपेक्षा ठेवायची नाही. कळलंय तुला? हो, पण आपली बस. बस, मी सांगतो तेवढं लक्षात ठेवायचं आणि तेवढंच करायचं. आपली अक्कल चालवू नको, अडचणीत येशील. कळलं?